नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया कुरमुल्यांचा सुशिला. हे पहा, कुरमुले घेतले, पाव किलो घेतले, स्वच्छ साफ वगैरे करून, अर्धी वाटी शेंगदाणे, कांदा बारीक चिरून, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा हळद, एक चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, तेल अर्धी वाटी आणि कोथिंबीर मूठभर बारीक चिरून. हे पहा, कुरमुले पहिली छानपैकी धुवून घेऊया. असे छानपैकी भिजत ठेवायचे, 2-3 मिनटं ठेवायचे भिजत. आणि ते भिजल्यानंतर छानपैकी असे हाताने असे घट्ट पिळून घ्यायचे, एका चाळणीवर ठेवायचे. मी सांगते तसं व्हिडिओमध्ये तुम्ही करून पहा, नक्की करून पहा माझ्या पद्धतीने. कुरमुल्यांचा सुशिला. हे पहा, कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल घातलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे घातले अर्धी वाटी. ते छानपैकी आता भाजून घेऊया. हे पहा, छानपैकी भाजले आहेत. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता छानपैकी घालून त्याची फोडणी करूया. आणि कांदा तो पण छानपैकी कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया. हे पहा, हा सुशिला सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान आहे. आपण पोहे, उपीट करतोच ना, एक दिवस हा सुशिला करून पहा, खूप छान होतो. कर्नाटक, बेळगाव मध्ये करतात हा सुशिला. ती लोक ह्या नाश्ता आवडीने खातात, खूप छान होतो. हे पहा, एक जीव करून झाला आहे सुशिला. त्याच्यामध्ये एक चमचा साखर, शेंगदाणे भाजलेले आणि कोथिंबीर घालून पुन्हा एक जीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. साखर घातल्यामुळे सुशिलाला छान चव येते, खूप छान लागतो चवीला सुशिला. कुरमुल्यांचा सुशिला. हे पहा आपला करून तयार आहे कुरमुल्यांचा सुशिला. तुम्ही पण नक्की करून पहा. हे पहा, मस्त छान झाला आहे, मोकळा झाला आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशा एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.